हाय गाईज. आम्ही आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आम्ही इथे हॉटेल श्रेयस महाबळेश्वरमध्ये थांबलो आहोत. ही खूप अनप्लॅन्ड आणि खूप म्हणजे खूप जायचं होतं बाहेर, पण आम्हाला जाता येतच नव्हतं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे. पण आम्ही 2 दिवस काढून इथे आलोच. आणि ही दोन मुलं ही वेन दे वर 3 years old ते आले होते आणि आता ते नियरली 4 years नंतर ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑलमोस्ट फर्स्ट टाइम आहे. तर आता आम्ही चाललोय कृष्णाबाई टेम्पलला. तेच कृष्णाबाई टेम्पल जे राजा शिवाजी मूवी मध्ये जिथे शिवाजी आणि त्यांची वाईफ यांचं जे भेटणं वगैरे दाखवलेलं आहे, शिवाजी महाराज आणि त्यांच्या वाईफचं. तर म्हणजे रितेश देशमुख आणि जेनिलियाचं जिथे शूटिंग झालं आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर इट इज अ हेरिटेज साईट अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल, सो होप वी एन्जॉय. गाईज आम्ही इथे चाललोय कृष्णाबाई टेम्पलला आणि तिथेच महाबळेश्वर टेम्पल आणि पंचगंगा टेम्पल पण आहे. आर्थर सीट पॉइंट पण आहे. तर आम्ही ट्राय करणार आहोत की जितकं होईल तितकं आम्ही बघणार, पण आम्ही रश नाही करणार, रिलॅक्स मध्ये बघणार. आणि खूप सुंदर असा रस्ता आहे, दोन्ही बाजूला गर्द झाडी आहेत. तर खूप असं छान वाटतंय, म्हणजे एकदम रिलॅक्सिंग वाटतंय. आणि असं इथे इंटरनेट पण एवढं नाहीये, त्यामुळे आम्ही बाहेरच्या जगापासून बरेचसे डिस्कनेक्टेड आहोत. त्यामुळे वी आर रिअली एन्जॉईंग आवरसेल्व्हज. दोन्ही साईडला झाडं आहेत आणि मातीचा रस्ता आहे मध्ये, खूप सुंदर आहे. आणि हाय गाईज, आम्ही इथे कृष्णाबाई टेम्पलकडे आलेलो आहोत. हे 19th century टेम्पल आहे आणि इट वॉज बिल्ड बाय द राजा ऑफ रत्नागिरी इन द 19th century. आणि बस बघू आता व्हॉट इज इट. हा, आणि इथे आहे ना कृष्णा नदीचा उगम आहे, हे उगमस्थान आहे कृष्णा नदीचं. आणि इथे टेम्परेचर क्लायमेट एकदम कूल आहे, म्हणजे 12 o'clock झालेले आहेत पण अजिबात हीट जाणवत नाही. द व्ह्यू इज अमेझिंग गाईज. कॅन यू सी कृष्णा नदी? इकडे तर नदी नाहीये. ओके, हॅलो गाईज, आता आम्ही त्या कृष्णाबाई टेम्पलकडे आहोत. हे जे आहे ते कृष्णाबाईचं उगमस्थान आहे, तिथे ते उभे आहेत. आणि तिथे कृष्णा नदीचं टेम्पल, कृष्णा नदीचं पाणी येते तिथून. आणि आतमध्ये एक जुनी प्राचीन शंकराची पिंडी आहे. आम्ही आतमध्ये ड्यू टू रिस्पेक्ट टू गॉड आम्ही आतमध्ये शूटिंग नाही केलं, पण ती पिंडी आहे तिथे जुनी. आणि व्ह्यू एकदम सुंदर आहे. व्ह्यू बघा. हाय गाईज, आम्ही ना चीज फॅक्टरी म्हणून एका ठिकाणी आलो आहोत. आणि इकडे चीज फॅक्टरी आहे माझ्या मागे. नंतर इकडे कॅफे बेरीमध्ये आम्ही खाल्लं होतं. आणि इथे चॉकलेट फॅक्टरी पण आहे. नंतर हनी पण आहे इकडे. आता बघूया आता इथे काय काय आहे. जर आतमध्ये फिल्मिंग करायला दिलं तर करू, नाही तर मग बाहेरूनच. हे पेरी आणि हे गार्लिक. यू वॉन्ट पेरी पेरी? तुला पेरी पेरी टेस्ट कसं आहे? दीदीला सांग. 210 ला एक. टेस्टी आहे. घी आहे गाईज, प्युअर घी. 1650 याची प्राइस आहे. उडू. नको. चॉकलेट पाहिजे.
हॅलो गाईज, हे जे चीज फॅक्टरी वगैरे हा जो स्पॉट आहे इथे बरंच काय काय आहे. त्यामध्ये इथे एक फ्रेग्रन्सेस अँड ॲक्सेसरीजचं जे शॉप आहे तिथे बाहेर एक रिअल ब्लॅक स्टफ्ड पॅन्थर आहे. तर मग तो तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता थोडे चॉकलेट्स घेतले, थोडे चीज घेतलं. आता पुढे जाऊन बघू आम्ही काय. पण इथे एक क्वायट ॲटमॉस्फिअर आहे, एम्बियन्स पण चांगला आहे. इट इज अ प्लेस टू रिलॅक्स विदाउट द क्राऊड. आणि विंटेज कार्स पण आहेत इथे, 3 विंटेज कार्स आणि एक विंटेज स्कूटी आहे. तर आम्हाला आवडली ही प्लेस. थँक्यू. हॅलो, हाय गाईज, आम्ही ना आता टेबल लँड पॉइंटला आलेलो आहोत आणि इथे 9 पॉइंट्स आहेत आणि आम्ही ह्या घोडागाडीमध्ये बसणार आहोत सगळीजण. आणि हा पर्सन 1400 घेणार आहे पूर्ण आम्हाला हे सगळं टेबल लँड 9 पॉइंट्स फिरवण्यासाठी. लेट्स एन्जॉय द राईड गाईज. त्यांना 12 सालचं वनवास आणि 1 सालचं अज्ञातवास झालं. त्या अज्ञातवास मध्ये ते थांबले होते, त्यांचं पांडवाची चूल आहे. अच्छा, हे याला बघ, इथं devil- सोल आहे. याला डेव्हिल किचन असं म्हणलं जात हे पांडवाची किचन का चूल आहे. म्हणलं जातं? जे भीमाची पत्नी होती सर हडंबा करून, ते कसं राक्षसनी सारखी होती ना, म्हणून याला डेव्हिल ते ऐक ना बोलतात ते. कसं सर, ते काय आम्हाला पण माहित नाही की होती की नाही होती म्हणून. आता जे पूर्वज लोक सांगतात ना, ते आम्ही तुम्हाला रिपीट करून देतो. तारे जमीन पर मूव्ही बघितली मॅम तुम्ही? तारे जमीन पर तारे जमीन पर मूवी. ईशान किशन नावाचा मुलगा असतो, लास्टला ड्रॉइंग कॉम्पिटिशन करतो. लास्टला ते बम बम बोले मस्ती मध्ये जो सॉंग आहेत ना मॅम, आयचे शूट आहे. ग्राउंड दिसतं तुम्हाला, स्टेप दिसतं कसं खाली? बघ मंत्र, आयचे शूट आहे तो पूर्ण. त्या ग्राउंड मध्ये बम बम बोलण्याचं शूटिंग झालं पेंटिंग करलं होतं सर, पेंटिंग काढलं होतं. आमिर खानचं movie या होतं. ग्राउंड मध्ये. आपण ग्रीन मध्ये ना सिल्वर पानाची झाड दिसते का तुम्हाला? सिल्वर पानाचे. सिल्वर पहा. हा, याला कसं सिल्वर असं म्हणून नाव दिलेत ना त्याला. सिल्वर सिल्वर रॉक. त्याला मराठीमध्ये सर सूचीबर्णी असं म्हणलं जातं की 18 ते 20 तास तो ऑक्सिजन देतो, म्हणून इथचं वातावरण कसं थंड आणि कूल आहे सर पूर्ण. कसं पूर्ण ब्रिटिश लोकांना डेव्हलपमेंट केलेलं. तसं ब्रिटिश लोकांची एक रिक्वायरमेंट होती की भारतामध्ये त्यांची मुलं गेली शिकावं म्हणून. पंचगणी ट्रॅक केले सर त्यांनी. काय? पंचगणी ट्रॅक केलं त्यांनी त्या लोकांना, ब्रिटिश लोकांना. पुन्हा डेव्हलपमेंट केलं. तर म्हणजे शाळा वगैरे फेमस आहेत. पंचगणी म्हटलं तर शाळा 45 बोर्डिंग स्कूल आहेत ना मित्र. सीबीएसई स्कूल, आयसीसी स्कूल, असे भरपूर स्कूल आहेत ना मित्र. म्हणून इथं एज्युकेशनला फेमस आहे. हा माउंटेन दिसतं मॅम तुम्हाला? सह्याद्री माउंटेन, सह्याद्री रेल्स ना. इथं शेती वगैरे कसं मॅम? शेती वगैरे कसं इथं स्ट्रॉबेरी, मलबेरी, राजबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, बेरीची शेती वगैरे होतात. गहू, चना, चावल येत काय येत हा पूर्ण लाल माती इथं. त्या लाल मातीमध्ये कसं सर आयरन, सिलिकॉन, फॉस्फरस घटक जास्त आहे सर, म्हणून इथं बेरीज येतात ना. कसं आयरन मध्ये कसं ठंडक पण जास्त असतात म्हणून बेरीज येतात. आपल्याकडे कसं काळी माती असतात म्हणून तिथं गोरं गंधक जास्त असतात म्हणून गहू, चना असतात इथं. आपल्या इथं लाल माती आहे म्हणून इथं काय लेक हा महू लेक, महू डॅम. महू डॅम. चेन्नई एक्सप्रेस मूव्ही बघितली असेल तुम्ही? कुठला? चेन्नई चेन्नई एक्सप्रेस. एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेस. त्याच्यात कुंभणगाव बनवलं होतं सर. दीपिका पादुकोण रात्रीचे वार असतो, दीप सोडतात ना सर पाणीमध्ये, दिवे सोडतात ना, आईचे शूट आहेत. बाजीराव मस्तान मूव्ही बघितली असेल तुम्ही? बाजीराव मस्तानी. रणवीर सिंग त्यांच्यामध्ये घेतो काळ्या घोड्यावर. आपण इथचे शूट आहेत मॅम तो लेकचा पूर्ण. वेलकम मूव्ही बघितली असेल सर? वेलकम. लाकडाचं घर खाली पडतं, माशा वगैरे उडतात सर. हाईटचे शूट आहे. तिथे सेट लावलं होतं सर तुम्ही? कुठे कुठे? ह्या बघितलं इथं. इथे सेट लावलं होतं, इथून लोकांना खाली जायचंय? पडतं. हा, चल गोल्डन, चल बाळा. अच्छा, ते वेलकमचं ते शूट होतं ते. हा, ते माशा वगैरे खाली पळवतात पडतं ना, ते. अक्षय कुमार. हा, त्यांना ते घर खाली पडतं ते. घर कापते, खाली पडते ना सर तो. हा. ते मधुमाशाचं हे उडतात, हा. माशा वगैरे पळवतात. त्याच्यामध्ये. हाईटचे शूट आहेत सर तो. इकडे ते टेबल लोखंडाचं हे होतं ना ते. अच्छा अच्छा. आता कसं सर, आम्ही शूटिंग स्पॉट आहे. गाड्या वगैरे थांबलेत ना मॅम, आम्ही शूटिंग स्पॉट. इथं भरपूर प्रमाणे शूट होतात म्हणून याला शूटिंग स्पॉट असं नाव ठेवले. तसं लाखो कलरचं सेट उभे करतात सर. कसं कार ब्लास्टिंग म्हणा, बॉम्ब ब्लास्टिंग म्हणा, कार वगैरे खाईमध्ये फेकतात ना सर, हा पूर्ण इथून शूट केल्या जातात म्हणून याला शूटिंग स्पॉट असं नाव ठेवलं. म्हणजे त्यांचं सीझन असतं, त्यांचं टाइम टेबल. आम्ही आलो तर कधीच झालं नाही. आता झालेलं ना काहीतरी होतंय. छावा मूव्हीज पण इथे झाली. छावा छावा छावा. एक छावा मूवीचं पण झालंय. काय म्हणून लढाई. लढाई जे घोडे वगैरे इथलचेच होते ना. राजा शिवाजीचं नाही का इकडे घोड्यांच वगैरे? नाही ते संभाजीराजे भोसले. छावा
ऐका झाले आता शूटिंग स्पॉट मॅम इथं जसं गदर आयना चायना चिलारी कारवा मेला गोल्डन स्टॉप बाळा गदर मध्ये भारत आणि पाकिस्तानचं बॉर्डर बनवलं होतं सगळं मेलामध्ये उदय सिंगचा अड्डा दाखवलं म्हणजे बाजीराव मस्तानमध्ये लास्टला येऊ देतो ना घोड्यावरती आपण इथचे शूट आहेत सर तो पूर्ण अच्छा हा आणि हम तुम्हारे सगळं मूव्ज बघितली सर मॅम शाहरुख खान माधुरी स्वित्झर्लंड जातात बिना पासपोर्टचे विजा स्वित्झर्लंड आपण स्वित्झर्लंड दाखवलं तुम्ही फोटो वगैरे काढू शकता तुम्ही आवडतं गाव दिसतं सर विलेज दिसतं तुम्हाला वरती कुठला आहे आवडते हा राजे हिंदुस्थानी मध्ये पालनकेत बनवलं सध्याला जे आमिर खान छोट्या मुलाला घेऊन पळते ना गावामध्ये मग आईची शूट आहे त्याचा फोटोग्राफी वगैरे करायची असेल तर तुम्ही खाली उतरून करू शकता इथं आहे का पांडवांचे फुटप्रिंट कसं नॅशनल बोर्ड त्याला प्रदूषण करून टाकतात आणि कसं हा टेम्पल काढला गेला असं सेम टेम्पल मध्ये बघायला भेटलं नाशिक पंचवटीमध्ये सेम टेम्पल मध्ये बघायला भेटलं असं पॉइंटला इथे पांडवाज केव मध्ये जाणार आहोत. तिथे रेस्टॉरंट आणि असं छान कूल प्लेस आहे. तर आम्ही तिकडे जरा जाऊन बघू, एन्जॉय करू. आणि तिथे भरपूर मंकीज बसलेले आहेत आणि एक छोटा बेबी मंकी आहे आणि त्या मंकीला त्याच्या मदरने टेलने पकडलेला आहे. आय मीन इट्स सो क्यूट. आम्ही आलोय टेबल लँड आणि तिथे टायगर केव आहे खाली. तिथे नंतर जाऊया का? आणि इथे हे आहे केव मध्ये कॅन्टीन सॉर्ट ऑफ आहे. आम्ही तिथे जातोय आता. डेन डाईन रेस्टॉरंट इन केव बिलो टेबल लँड. खायला घेऊया ना. ए खायला चल. ए टॉर्च लावा मोबाईलचा. चला पुढे. टॉर्च कोणाकडे? हाय गाईज, आम्ही ना इथे आतल्या केव मध्ये जातोय. इथे 20 रुपीज पर हळू जा. 20 रुपीज पर पर्सन हे आहे आणि इथे खूप काळोख आहे. शांभवीने टॉर्च पेटवलेले आहे. काय दिसत नाहीये मला, काही दिसत नाहीये. एकदम डार्क, पिच डार्क आहे इथे. टॉर्च लावा. अरे टॉर्च दाखव शांभवी. मी ना आता बाहेर काढणार मोबाईल मध्ये. चल चल, डॅडी मागे. हळू जा करायची. चला
आणि हे क्लॉस्ट्रोप्रोफी. मी थोडीशी एवढी पण नाही, तुम्ही लोक आहे ना, मी एकटी नाही येऊ शकत इथे. चला चला, बघ सीट वर बसा, सीट वर बसा, सीट वर बसा. पकड. सीट पकड. हाय गाईज, आज आहे सेकंड डे. ऍक्च्युली आज थर्ड डे आहे. फर्स्ट डेला आम्ही रात्री आलो होतो, शनिवारी रात्री, त्यामुळे आज थर्ड डे आहे. आणि आम्ही चाललो आहोत मुंबईला रिटर्न. पण जाते वेळी आम्ही लेक तापोलाला व्हिजिट देऊन जाणार आहे. तापोला लेक ही महाबळेश्वरचं मिनी काश्मीर असं म्हटलं जातं. तर फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहोत, तर बघूया आता ते कसं आहे आणि होप वी एन्जॉय इट. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, नाही, etching